आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. तामिळनाडूतील गिरी अन्नामलैयार मंदिरातील मोक्ष मार्गातून गेल्यास मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर एका महिलेचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ही महिला त्या अरुंद मार्गात अडकलेली दिसत असून इतर भाविक तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये धार्मिक श्रद्धा आणि अशा प्रथांबाबत चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ एका एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ही घटना तामिळनाडू राज्यातील तिरुवन्नामलाई येथील गिरी अन्नामलैयार मंदिरामध्ये घडली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे आठवड्याभरापूर्वीच याच मार्गातून जाताना 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तरी देखील मोक्ष मार्गातून जाणाऱ्या भाविकांची संख्या काही कमी झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता आणखी एका महिलेचा व्हिडिओ समोर आला. ही महिलाही आपल्या लठ्ठ शरीरामुळे या अरुंद मार्गात अडकली होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तिचा श्वास अक्षरशः कोंडला. कितीही प्रयत्न करूनही तिला बाहेर येणं शक्य होत नाही. अखेर आजूबाजूच्या लोकांनी मदत केल्यामुळे तिचा जीव वाचला. हा व्हिडिओ 10 लाखांहून अधिक वेळा पाहायला गेलाय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. तसंच काही जणांनी मोक्ष मिळवण्यासाठी जिवंतपणी असा जीवघेणा खेळ करणं योग्य नसल्याचंही म्हटलंय. तिरुवन्नामलाई येथील या मंदिरात मोक्ष मार्गातून गेल्यास मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र याबाबत कोणताही वैज्ञानिक पुरावा नसून ही केवळ एक धार्मिक मान्यता आहे.